हॉस्पिटलच्या चक्रा काटायचं म्हणलं ना तर इतका कंटाळून जातो। 2-3 दिवस झालं मला हॉस्पिटलला जावं लागले। तर तनिषला अगोदर सकाळी शाळेत सोडलं, त्याला गवारीची भाजी आणि चपाती दिलेली। शेपूची भाजी होती म्हणून म्हणलं भाकरी आणि शेपूची भाजी करून घ्यावं। तर अगोदर शेपूची भाजी तडका टाकली, त्याच्यानंतर नाही तर भाकरी करायला घेतलेल्या। तर भाकरीचं पीठ जितकं मळेल ना तितकं भाकरी चांगली होते आणि टम्म फुगते पण आणि सॉफ्ट पण राहते। तर छान अशी भाकरी करून घेतली, ते एकदम छान असं फुगलेली होती। त्याच्यानंतर ना स्वयंपाक झाल्यावर आम्ही जेवण केलं आणि हॉस्पिटलला जायचं होतं। तर 2-3 दिवस झालं ना हॉस्पिटलला जायचं, माझ्या पायाला ना थोडीशी नस दबल्यागत झालेली, त्यामुळं रोज हॉस्पिटलला जायला लागतं। आणि घरातनं बाहेर पडलं आणि ट्रॉफिक लागणार नाही असं पुण्यामध्ये कधीच होणार नाही। इथं बुधराणी हॉस्पिटलमध्ये आलेलं नंबर होते म्हणून थोडा वेट केला, त्याच्यानंतर नंबर आला, दाखवून ऐकणे गोळ्या औषध घेतले आणि मग परत डीमार्टमध्ये आलेले। तिथेच विमाननगरमध्ये ना डीमार्ट आहे, तिथं थोडंसं सामान वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर ना परत मग आम्ही घरी आलो। तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।